ज्या ठिकाणी आपल्याला आदर नाही, ज्या ठिकाणी आपल्याला किंमत नाही, तिथं जाऊ नका। जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए। ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं नाही, ज्या ठिकाणी आपल्याला विचारत नाहीत, त्या घरी जाऊ नका। पुढं काय सांगितलंय बरं? आता एवढंच आपल्याला शब्द कामाचा होता, पण पुढं खूप गोड आहे, ऐका। हे काय गाथ्यातलं नाही, पण खूप महत्वाचं आहे म्हणून सांगतो, ऐका। कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमना ना चाहिए। ऐकताय ना? तुम्हाला सगळ्यांना हिंदी येते, कारण टीव्ही पाहतोय आपण। टीव्ही मध्ये का मराठी जास्त नाही, काय आहे? हिंदीच आहे। कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमना ना चाहिए। का बरं? काय अडचण आहे? का बरं? मुलीला का घरात कोंडून ठेवायचं का? नाही, मी मुलीला घरात कोंडून ठेवा असं म्हणत नाही, पण घर घर घुमना ना चाहिए। जर मुलगी जर इकडं तिकडं फिरायला लागली तर आई बापाची जबाबदारी आहे, ती कोणाच्या घरी जाती, तिच्या मैत्रिणी कोण, तिचे मित्र कोण, ती कोणाला बोलते, हे बघितलं पाहिजे। आज काळाची गरज आहे। मी का सांगतोय? आवर्जून सांगतोय, ऐका। 8 दिवस झाले नाही किंवा 15 दिवस झाले असतील, एवढी वाईट घटना घडली, इतकी वाईट घटना घडली की त्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय। अख्खा महाराष्ट्र हादरलाय। 6 वर्षाचं लेकरू, फक्त 6 वर्षाचं लेकरू होतं, कवळं। 6 वर्षाच्या लेकरावर जर नराधम अत्याचार करत असेल तर मला सांगा, जग कोणकडे चाललंय? 6 वर्षाचं काय कळते हो त्याला? काय कळते 6 वर्षाच्या लेकराला? त्याला नीट भाकर सुद्धा खाता येत नाही, अशा 6 वर्षाच्या निष्पाप लेकरावर अत्याचार करणारे नराधम या जगात आहेत। म्हणून मुलीवर लक्ष ठेवलं पाहिजे। काय तिच्या बापाला आणि काय तिच्या आईला वाटत असेल विचार करा। म्हणून तर ते सांगतात, कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमना ना चाहिए। तिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे। जास्त बंधन घाला असं माझं म्हणणं नाही, पण लक्ष असलंच पाहिजे। जबाबदारी आहे, आई बापाची जबाबदारी आहे। लोकाला नाव ठेवायचे आपल्याला काय अधिकार नाही। हा असा, तो तसा, ती तशी, त्याची काहीच घेणं देणं नाही। आपलं घर, आपले लेकरं आपण सांभाळणं काळाची गरज आहे। आपण नाही दुसऱ्याला नाव ठेवू शकत, आपण नाही दुसऱ्या कोणाला काही बोलू शकत, पण आपला पदार्थ सांभाळू शकतो आपण। आपल्या लेकराला संस्कार दिले पाहिजे। बाळा, जशी तुझी घरची बहीण आहे ना, तशी लोकाची लेक आहे, ती तुझी बहीण आहे। ती तरी कोणाची बहीणच आहे। आपल्या बहिणीसारखी ती बहीण आहे, हे आपल्या पोराला शिकवलं पाहिजे, तर ही थांबेल। आपल्या फक्त पोरीवर हे करायचं नाही, जबरदस्ती करायची नाही। बाळा असं, बाळा तसं, बाळा तसं, लेकरालाही पोरालाही सांगितलं पाहिजे। म्हणून कबीरदास महाराज किंवा सांगतात, कितनी प्यारी हो कन्या, उसे घर घर घुमना ना चाहिए। याच्या पुढे सांगितलेलं आहे, कितना प्यारा हो लड़का, उसे सिर पे बिठाना ना चाहिए। प्रत्येकाचीच लेकरं लाडकी असतात, कोणाचं लेकरू लाडकं नाही, पण त्याला डोक्यावर घ्यायचं नाही। आणि एकदा का त्याला डोक्यावर घेतलं तर मग डोक्यावर मिरे वाटल्याशिवाय राहत। मग आपण म्हणतो, अहो असं वागायले, अहो तसं वागायले, त्याला सांगा ना। काय सांगा? ज्या वेळेस सांगायचं वय होतं त्यावेळेला तुम्ही सांगितलं नाही। आता हाताबाहेर गेल्यावर काय सांगायचं त्याला? आता काय उपयोग नाही। म्हणून वेळी सावध व्हा। कितना प्यारा हो लड़का, उसे सिर पे बिठाना ना चाहिए। याच्या पुढे जाऊन एक सांगितलेलं आहे, कितना दुश्मन हो भैया, पर भेद छुपाना ना चाहिए। भांडण सगळ्याच्याच घरात आहे, कोणाच्या घरात भांडण नाही। अहो देवादिकाच्या संत महात्म्याच्या घरात सुद्धा कलह होताच नाही का? सगळ्यांच्याच घरामध्ये होता। पण आपलं असं झालंय, आपल्या घरी भांडण झालं की आपल्याला शेजाऱ्याला सांगायची सवय आहे। काय होतं बरं शेजाऱ्याला सांगितलं ना? मला असं वाटत नाही भांडण कमी होत असेल। काय होतं? भांडण वाढतं, कमी होत नाही। आपल्याला वाटतंय मी त्याला सांगायला म्हणजे कमी पडल, नाही, ते रडून ऐकतंय आणि कसं सांगतंय? हसून सांगतंय। त्यामुळं आपलं रडणं थांबवा आणि आपले भांडणं आपसात मिटवा, असं कबीरदास महाराज सांगतात। गोपाल कृष्ण भगवान की, श्री राधे श्याम।